माझं शूटिंग नसतानासुद्धा आईचं शूटिंग किंवा शिवानीचं शूटिंग बघायला मी अगदी मनापासून सेटवर हजर. माझ्या मते भारतात हे आधी कधीच झालं नाही की एकाच. हे बघ, मी गुप्तहेराची भूमिका करतो आहे आणि त्यामुळे माझा डान्सही गुप्तच असणार आहे तुझ्यापासून. अजिबात यायचं नाही आयुष्यात मला अजिबात नाचता येत नाही, नाचायला आवडत नाही. पण आईने जर मला कधी याच्या आधी पब्लिकली नाचताना बघितलं असेल वगैरे असेल, पण आईचं गुप्तहेर खातं त्याच्यापेक्षा खूप स्ट्रॉंग आहे. काय झालं, शत्रू डायरेक्ट शत्रू. त्यांना माझा जन्म अशा घरामध्ये झाला आहे. माझे आजोबा गोनी दांडेकर यांच्या कादंबरीमय शिवकाल या 5 कादंबऱ्यांवर आधारित ही मालिका. आपलेच आजोबा नाही, पण पणजोबा, खापर पणजोबा, त्यांचे वडील हे शिवाजी महाराजांबरोबर असणार. नमस्कार, कलाकट्टा प्राईममध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. शिवराज अष्टकमधलं 5वा चित्रपट, 5वं पुष्प आपल्या भेटीला येते, सुभेदार. आणि त्याच निमित्त माझ्यासोबत आहे जिजाऊंच्या भूमिकेत आपण ज्यांना पाहत आलो आहेत त्या मृणाल कुलकर्णी आणि नव्याने या ग्रुपमध्ये, या टीममध्ये सामील झालेला विराजस कुलकर्णी. मायलेकांची खूप छान जोडी आहे आपल्यासोबत. खूप खूप स्वागत आहे तुम्हा दोघांचं. कसे आहात? मस्त. आम्हाला इतका आनंद होतो आहे की आजच आमचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे आणि ताबडतोब लोकांनी तो इतका शेअर केला आहे की गाणी जशी डोक्यावर घेतली या सुभेदार चित्रपटाची. 2च गाणी आली आहेत, आणखी 3 गाणी बाकी आहेत. पण ती 2 गाणी जशी सुपर डुपर हिट केली तसाच हा ट्रेलर पण काही तासांमध्ये इतका लोकप्रिय झाला आहे, याचा खूप आनंद होतो आहे. आणि तासांमध्ये तर तो झालाच आहे, पण जो लाईव्ह जो रिस्पॉन्स आला आहे प्रेक्षकांचा. आणि ताई, तुमच्या एंट्रीला जेव्हा तुम्ही रंगमंचावर आलात, प्रेक्षकांच्या त्या टाळ्या, ती गर्जना, कसं वाटलं? खरं सांगू, याच्यात माझं काही नाही आहे. ती जी एक लोकविलक्षण आई होती जिनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं, 350 वर्षामध्ये जे कुणाला जमलं नव्हतं त्या स्वातंत्र्य यज्ञाची तिने सुरुवात केली. त्या आईला ती कुठेतरी मानवंदना होती. मी हे केवळ निमित्त आहे आणि तिची भूमिका मला रंगवायला मिळाली आहे. त्यांच्या मनातली जी इच्छा होती, जी त्यांची स्वप्न होती, जे त्यांनी कष्ट घेतले, जे मुलांवर संस्कार केले, ते सगळं दाखवण्याची एक संधी मला मिळते आहे. याच्याबद्दल मी खरोखर देवाची खूप ऋणी आहे. विराजस ऐतिहासिक चित्रपटात पदार्पण होतं आहे खरं तर तुझं. त्याचसोबत आईसुद्धा आहे, इतका मोठा चित्रपट आहे, इतकी मोठी टीम, हे सगळं, आणि बायकोसुद्धा आहे, हे सगळं एकत्र घडून आलं आहे. काय सांगशील? नाही, याचं श्रेय दिग्पाल दादालाच दिलं पाहिजे. कारण आई शिवानी तर आहेत, पण दिग्पाल दादाही तेवढाच आमचा घरचा आहे. अगदी मी 12-13 वर्षाचा असल्यापासून तो मला नाटक शिकवायला होता शाळेमध्ये. त्याच्या हाताखाली मी नाटक शिकत, ॲक्टिंग शिकत मोठा झालो आहे. शाळेनंतर त्याच्या नाटकाच्या ग्रुपमध्ये मी आधी असायचो. अष्टकाशी त्याच्यामुळे आधी जोडलं गेलो होतो. पहिल्या 2 फिल्मचं सबटायटलिंग मी केलं होतं, त्यामुळे कुठेतरी या कार्याला आपला हातभार लागत होता. आता कॅमेरासमोर काम करता येतं आहे प्रथमच, त्याचा आनंद तर आहेच आहे. इतकी वर्ष तो मला ओळखतो आहे, त्यामुळे अगदी मला आवडेल असा रोल त्यांनी दिला आहे. मी अजून काही फोडत नाही, काही गुपितं आहेत त्याला. मला काय पद्धतीच्या गोष्टी करायला आवडतं हे त्याला चांगलं माहीत आहे, त्यामुळे तसा त्यांनी रोल दिला. नाचायला लावलं आयुष्यात पहिल्यांदाच, जे कधी मी करेन असं वाटलं नव्हतं. आणि त्याचंही खूप कौतुक होतं आहे, त्याचंही श्रेय सगळं त्याला जातं. आणि आई आहे, शिवानी आहे अर्थातच चित्रपटामध्ये. आमचे एकत्र सीन नाही आहेत, कारण अर्थात मी गुप्तहेर असल्यामुळे माझं सगळं काम हे गनिमाकडे असायचं. चोरून त्यांच्या ग्रुपमध्ये घुसून त्यांना त्रास देणं हे माझं मुख्य काम असायचं. पण माझं शूटिंग नसतानासुद्धा आईचं शूटिंग किंवा शिवानीचं शूटिंग बघायला मी अगदी मनापासून सेटवर हजर असायचो. मग ते पुण्याबाहेर शूटिंग असलं, मुंबईबाहेर शूटिंग असलं तरीही. कारण असं फार क्वचित होतं आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये की ह्या लेवलचा, ह्या स्केलचा चित्रपट बनतो. माझ्या मते भारतात हे आधी कधीच झालं नाही की एकाच सिरीजचे 8 चित्रपट बनत आहेत. जगातही अगदी एका हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या वेळात झालं असताना आपण कुठेतरी त्या इतिहासाचा जेवढा गौरव करतो आहे तसं आत्ताही एक इतिहास रचला जातो याचं कुठेतरी एक भान होतं. आणि आपण याला चित्रपट न म्हणता याला चित्रपुष्प म्हणतो, तर त्या पुष्पाची एक पाकळी होता आलं, याचा खूप आनंद आहे. आणि मजा तर आलीच, आणि ती नेहमीच येते, आणि ती आम्हाला जेवढी आली त्याच्या दुप्पट तुम्हाला बघता नाही येणार आहे, हे तेवढंच खरं. नक्कीच. आणि ताई, विराजस टीममध्ये मी म्हटलं नवीन आलं आहे, आणि विराजसचं गाणं सध्या यूट्यूबवर फार ट्रेंडिंगला आहे आणि आवडतं आहे. तुम्ही जेव्हा पाहिलं ते गाणं पहिल्यांदा, काय आईकडून काय कौतुक झालं आणि कसं? एक इथं मला सांगावंसं वाटतं, आयुष्यात
मला अजिबात नाचता येत नाही, नाचायला आवडत नाही. पण आईने जर मला कधी याच्या आधी पब्लिकली नाचताना बघितलं असेल तर ते अनेक वर्षांपूर्वी दिग्पाल दादाच्याच एका नाटकामध्ये मला नाचायला लागलं होतं त्याच्यात. त्यामुळे आईला अंदाज पण ते होता. असं नव्हतं, हे फारच रुबाबदार वगैरे आहे. ते जरा- मला कमालच झालंय. आणि गमतीचा भाग म्हणजे त्याचं गाण्याचं आधी शूटिंग झालं आणि मग सीन्सचं झालं. आणि गाण्याचं शूटिंग होतं तर मला भयंकरच उत्सुकता की जमतंय ना, होतंय ना. पण त्यांनी मला सांगितलं, हे बघ मी गुप्तहेराची भूमिका करतो आहे आणि त्यामुळे माझा डान्सही गुप्तच असणार आहे, तुझ्यापासून अजिबात यायचं नाही सेटवर. म्हटलं बरं बाबा ठीक आहे, आता काही यायचंच नाही म्हटल्यावर. पण त्याला माहिती नाही की त्याचं गुप्तहेर खातं वगैरे असेल, पण आईचं गुप्तहेर खातं त्याच्यापेक्षा खूप स्ट्रॉंग आहे. त्याच्यामुळे माझी माणसं पेरलेलीच होती. ते मला प्रत्येक शॉट शूट करून पाठवायचे आधी आणि मला त्याचं काय चाललं याची कंप्लीट बित्तम बातमी. जशी शिवाजी महाराजांना असेल शत्रूचं काय चाललं आहे, तसं आपल्या लेकाचं काय चाललं, शत्रू डायरेक्ट शत्रू, तसं मला येऊ नको अशी बंदी घातलेली होती ज्या मुलांनी. त्याचे सगळे शॉट्स मी आधीच पाहिले. पण यूट्यूबवर पब्लिश होण्याआधी मृणालताईच्या फोनवर तुझं गाणं पब्लिश झालं आहे खरं तर. अगदीच ते तिथेच सगळं पहिलं होतं. पण ऐतिहासिक चित्रपट जेव्हा आम्ही पडद्यावर पाहतो, आताही 4 चित्रपट दिग्पाल दादाचे पाहिले. चित्रपट पाहताना ना अंगावर काटा येतो, रडू येतं, खूप मिश्र भावना असतात, कारण ते खरं खरं घडलं आहे. त्याग, बलिदान आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किती सहन केलं आहे त्या लोकांनी. हे सगळं जेव्हा तुम्ही साकारतात, काही काळासाठी जगता, तेव्हा तुमच्या काय भावना असतात? वा, इतका सुंदर प्रश्न विचारलास. एक तर ना माझा जन्म अशा घरामध्ये झाला आहे. माझे आजोबा गोनी दांडेकर यांच्या कादंबरीमय शिवकाल या 5 कादंबऱ्यांवर आधारित ही मालिका आहे, शिवराय अष्टक हे. त्यामुळे हे कुठेतरी जीन्समधनं आमच्यात आलेलंच आहे ऑलरेडी. आणि ते जेव्हा दिग्पालसारखा आमचा मित्र किंवा मी भाऊ म्हणते त्याला, ह्याच्याद्वारे हे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचतं ना, तेव्हा असं आमच्याही अंगावर काटा येतो. असं वाटतं की खरंच त्या काळातली माणसं कशी होती, की आता कोण कोणासाठी असं करतं. आणि तेही स्वराज्य हे काय आहे, स्वातंत्र्य काय आहे, ह्याचं पुढे काय होणार आहे याची काहीही कल्पना नसताना इतकी अशी जबरदस्त माणसं होऊन गेली तेव्हा. आणि हे आपले पूर्वज होते, आपलेच सगळ्यांचे पूर्वज येथे. आणि हा विचार करून फार आनंद होतो, रोमांच येतो अंगावर. आणि हा इतिहास आपल्याच पूर्वजांचा इतिहास. मी नेहमी म्हणते की आपलेच आजोबा नाही पण पणजोबा, खापर पणजोबा, त्यांचे वडील हे शिवाजी महाराजांबरोबर असणार तेव्हा. पण आपल्याला आपल्या घराण्याच्या इतिहासाबद्दल काहीच माहिती नसतं. तर ती माहिती करून घेण्याची इच्छा होते का आमचे चित्रपट बघून, हा सुद्धा माझ्यासाठी एक खूप क्युरिओसिटीचा भाग आहे. तर अशी व्हायला पाहिजे की त्या काळामध्ये कोण होतो आपण, आपले जे पूर्वज होते ते कोण होते, ते होते का शिवाजी महाराजांबरोबर, हे सगळं आपल्याला कळण्यासारखं आहे ना. त्याच महाराष्ट्रात आपण जन्मलो वाढलो आहोत. त्यामुळे अशी इच्छा प्रत्येक माणसाला व्हावी अशी मला फार मनापासून वाटतं. नाही म्हणजे आता ह्याच्यावर अजून काय, अजून एक फक्त अंडरलाईन करणं मला गरजेचं वाटतं. दुसरी एक गोष्ट मी जसं म्हणलं तसं आपला हा इतिहास आहे आणि तो त्या ठिकाणी घडला होता. त्याचबरोबर या चित्रपटामध्ये तुम्हाला काही प्रसंग हे खरं सिंहगडावर जाऊन शूट केलेले दिसतील. म्हणजे नुसतं कोणाच्या तरी डोक्यामध्ये विचार करायचं की हे इथं कसं घडलं असेल, किंवा तानाजीरावांबरोबर सूर्याजी होते, मोत्याजी मामा होते, यांनी कल्याण दरवाजा कसा घेतला असेल हा तर आपल्याला विचार करायला लागणार नाही. कारण कल्याण दरवाजापाशीही ह्या प्रसंगाचं शूटिंग केलं आहे. म्हणजे कुठेतरी ह्याच पायऱ्यांवर, ह्याच दरवाजाने तो इतिहास बघितला असताना त्याच्यासमोर जाऊन ते रिक्रिएट करायचं. अंगावर जर तुमच्या काटा येत नसेल तर मला माहीत नाही अजून तुम्हाला काय अपेक्षित आहे. पण अशा पद्धतीने जेव्हा हे होतं आहे तेव्हा दिग्पाल दादा म्हणतो नेहमी की हे ऐतिहासिक दस्तऐवज नसलं तरी हे कल्चरल दस्तऐवज आहे. की आपला अख्खा इतिहास आणि आपलं कल्चर हे इतकं संमिश्रित आहे आणि हातात हात घेऊन चालत आहे की लहानपणापासून आपण जे डोळ्यासमोर आणतो ते तसंच्या तसं तंतोतंत समोर पडद्यावर उतरताना बघताना ज्या भावना आत्ता ट्रेलर बघून आपल्या थोड्याशा आल्या आहेत, त्या चित्रपट बघत असताना काय येतील तुम्ही इमॅजिन करा. आणि प्लीज थिएटरमध्ये जाऊन हा चित्रपट बघा. नक्कीच. आता चित्रपटानिमित्त पुन्हा आपल्या गप्पा होत राहतील. खूप शुभेच्छा तुम्हाला चित्रपटासाठी आणि थँक्यू सो मच. थँक्यू.